स्क्रीनवर पाहू शकतो प्रधान यांनी जे रेजिग्नेशन लेटर आहे, राजीनाम्याचं पत्र आहे ते। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी, ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय। नक्कीच धर्मेंद्र प्रधान यांनी एक पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान सातत्याने सांगितलेलं आहे की देश की युवा शक्ती में भ्रम कुछ फसाने नहीं देंगे, हा माझा संकल्प आहे आणि त्यामुळे भारतीय युवा शक्ती ही असली ताकद आहे, त्यामुळे मी माझा राजीनामा देतोय। हा सीजीपीच्या आंदोलकांचा मोठा विजय आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार नमलंय आणि आज पहिल्यांदा मोदी सरकारमधला हा एका मंत्र्याचा मोठा राजीनामा घेतला गेलाय। हे एक मोठी घटना मानली आहे। सीजीपीची आंदोलकांची सर्वात मोठी मागणी जी सरकारकडून मान्य करण्यात आलेली आहे, एक पत्र लिहिलेलं आहे अधिकृतरित्या आणि त्या पत्रात धर्मेंद्र प्रधान म्हणतायत की माझं मन हे कष्ट पीडादायक आहे आणि त्याच्यानंतर युवा शक्ती ही देशाची असली ताकद आहे, त्यामुळे मी आता माझ्या पदाचा राजीनामा देतोय। मागील 10 दिवसांमध्ये जे घटनाक्रम झालं त्याच्यामुळे माझं मन दुःख झालंय, म्हणून मी हा राजीनामा देतो अशी भूमिका घेतली आहे। परंतु या सगळ्याचं श्रेय जे आहे ते सीजीपीच्या आंदोलकांचं आहे। शिवाजी, महिनाभरापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं, तरुणाईचा दबाव हा केंद्र सरकारला भारी पडला आणि सरकार कुठेतरी नमलेलं आहे। नक्कीच गिरीश, सरकार नमलेलं आहे। सातत्यानं आपण बघत होतो, एकीकडे सीजीपीचं आंदोलन सुरू होतं, दुसरीकडे राहुल गांधी लोकसभेत काँग्रेसने खूप मोठ्या प्रमाणावरती आवाज उठवला होता। गेल्या आठवडाभर कुठलंही कामकाज लोकसभेत झालेलं नाही। सातत्यानं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती आणि त्यामुळेच आता कुठेतरी युवा शक्तीच्या पुढे, सीजेपीच्या आंदोलकांच्या पुढे सरकार झुकलंय, सरकार नमलंय आणि सीजेपीच्या आंदोलकांची सर्वात मोठी जी मागणी आहे ती मागणी मान्य केलेली आहे। स्वतः धर्मेंद्र प्रधानांनी ही पोस्ट लिहिली आहे आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे। अत्यंत मोठा निर्णय। शिवाजी, गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच असा राजीनामा द्यायची वेळ मोदी सरकारमधल्या मंत्र्यांवर आलेली आहे। नक्कीच गिरीश, सर्वात मोठं म्हणजे पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे मोदी सरकारच्या काळामध्ये। आपल्याला माहिती आहे आतापर्यंत असा कुठलाही इतिहास त्यांच्या सरकारच्या काळात झाला नव्हता की एखाद्या मंत्र्याने राजीनामा द्यावा, पण सातत्यानं गेल्या 10 दिवसापासून ज्यावेळेस नीटचा पेपर लीक झाला, 20 पोरांच्या आत्महत्या झाल्या, त्यावेळेस सीजेपीचं आंदोलन उभं राहिलं आणि जंतर मंतरवरती एक मोठं आंदोलन सुरू झालं। सातत्याने मागणी होत होती की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा आणि त्याचाच परिणाम सरकार झुकलं आणि सीजेपीच्या आंदोलकांचा मोठा विजय झालेला आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे। बघा, झुरळ म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनीच सरकारला नमवलं असं म्हणू शकतो आपण।